नमस्कार. जयम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातील लिंगायत मतांवर बसवराज यांचा प्रभाव आहे. बसवराज यांच्या भाजपा प्रवेशामुळे महाविकास आघाडीला कसा धक्का बसलाय आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाला कशी ताकद मिळालेली आहे आणि या चर्चेत आता बसवराज पाटील यांच्या नावाची भर पडत लोकसभेसाठी त्यांच्या उमेदवारीचीही तयारी सुरू झाली. याच संदर्भात आजचं जयम विशेष. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये धाराशिव जिल्ह्यामधील 4, लातूरमधील 1 आणि सोलापुरातील 1 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. दरम्यान या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाचे कोण विद्यमान आमदार आहेत ते आपण एकदा पाहूयात. उमरगा इथं ज्ञानराज चौगुले शिवसेनेचे आमदार आहेत. तुळजापूरमध्ये राणा जगजितसिंह पाटील भाजपाचे आमदार आहेत. धाराशिवमध्ये कैलास धाडगे पाटील हे शिवबाठाचे आमदार आहेत. परांडामध्ये तानाजी सावंत जे आरोग्यमंत्री आहेत शिवसेनेचे आमदार. औसामध्ये अभिमन्यू पवार भाजपा आमदार आणि बार्शीमध्ये राजेंद्र राऊत भाजपाचे आमदार. तर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातील लिंगायत मतांवर प्रभाव असणाऱ्या बसवराज पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला आणि लिंगायत मतांमुळे भाजपाला मोठी ताकद मिळाली आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशाचा काँग्रेसवर कितपत प्रभाव पडलेला आहे आणि काँग्रेसला कितपत फटका बसलेला आहे याची चर्चा आता सुरू झालेली आहे. दरम्यान याच संदर्भात बसवराजांच्या पक्षप्रवेशासंदर्भात आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात. गेल्या 4 दिवसांपूर्वी काँग्रेसचे मोठे नेते बसवराज पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. यावेळी भाजपात पक्षप्रवेश करताना बसवराज पाटील म्हणाले की नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विचारधारेवर आणि विकास कामांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करतोय. परंतु खरं तर बसवराज पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश का केला हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. याचं कारण म्हणजे बसवराज पाटील यांच्या पाठीमागे असलेला जनाधार हा असाच पाठीमागे राहावा यासाठी आणि सर्वसामान्यांची विकास कामं करण्यासाठी बसवराज पाटील यांनी केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीला धाराशिव जिल्ह्यात मोठी ताकद मिळणार आहे. तर बसवराज पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि भाजपात प्रवेश करत असताना त्यांनी काँग्रेसवर कोणत्याही प्रकारची टीका केली नाही. दरम्यान धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात अनेक दिग्गज नेते आणि मातब्बर मंडळी आहेत. अनेकांच्या नावांची चर्चा लोकसभेसाठी सुरू झालेली आहे. दरम्यान जर ही जागा भाजपला मिळाली तर कोण असतील संभाव्य उमेदवार यावर एक नजर टाकूयात. सर्वात पहिलं नाव समोर येतंय राणा जगजितसिंह यांचं. ते भारतीय जनता पक्षाचे तुळजापूरचे आमदार आहेत आणि माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडे भाजपा जिल्ह्यातील आश्वासक चेहरा म्हणून पाहिलं जातंय. धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय समीकरणात राणा जगजितसिंह पाटील यांचं मोठं स्थान आहे आणि प्रमुख स्थान आहे. दुसरं नाव ज्यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला ते बसवराज पाटील. नव्याने भारतीय जनता पक्षात दाखल झालेले माजी मंत्री आणि माजी आमदार बसवराज पाटील हे धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय समीकरणातील एक आश्वासक चेहरा आहे. तिसरं नाव आहे सुजितसिंह ठाकूर. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर हे भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्यातील राजकारणातील एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचंही लोकसभेसाठी नाव समोर येतंय. भाजपाकडून आणखी एक नाव समोर येते ते म्हणजे प्रवीणसिंह परदेशी यांचं. धाराशिव लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक असलेल्यांपैकी एक आहेत. दरम्यान 174 कोटी रुपयांच्या कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमाचं नुकतंच त्यांनी आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमानंतर जिल्हा विकासाच्या चर्चासत्राचंही आयोजन करण्यात आलं होतं आणि याच निमित्ताने त्यांचं आगामी लोकसभेसाठी नाव भाजपाकडून समोर येत आहे.
दरम्यान भाजपाचा इथे दावा असला तरीही शिवसेनेकडूनही काही इच्छुकांची नावं समोर येत आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये भाजपा तर आहेच, सोबतच शिवसेनेकडून कुणाचं नाव समोर येत आहे, शिवसेनेकडून कोण इच्छुक आमदार आहेत पाहूयात. शिवसेनेकडून सगळ्यात पहिलं नाव येत आहे तानाजी सावंत यांचं. आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणातील शिवसेनेचे एक प्रमुख नेतृत्व आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारी संदर्भात तानाजी सावंतांचं नाव समोर येत आहे. सोबतच धनंजय सावंत यांचंही नाव आता समोर येत आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे ते पुतणे आणि शिवसेनेचे धाराशिव जिल्ह्यातील आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. दरम्यान जर धाराशिवमध्ये लढत झाली तर ती भाजपा विरुद्ध शिवबाठाच असेल असं सांगण्यात येत आहे. तिथे विद्यमान खासदार सुद्धा ओमराजे निंबाळकर जे शिवबाठातले आहेत आणि शिवबाठाकडून त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार आहे हे पाहिलं जाते. पाहूयात. तर शिवबाठाकडून ओमराजे निंबाळकर यांचं नाव सध्या तरी समोर येते. ते विद्यमान खासदार आहेत तिथले. शिवसेना शिवबाठा गटाचे धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख नेतृत्व म्हणून ओमराजे निंबाळकर यांच्याकडे पाहिलं जाते. मात्र बसवराज पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे त्यांना आगामी लोकसभा निवडणूक जड जाणार असल्याचंही म्हटलं जात आहे. तर महायुतीत नव्याने सामील झालेले राष्ट्रवादी अजित पवार गट या जागेसाठी आग्रही किंवा या जागेसाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जात आहे. राष्ट्रवादीकडून कुणाची नावं समोर येत आहेत हे आपण पाहूयात. राष्ट्रवादीकडून सध्या सुरेश बिराजदार यांचं नाव समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या जिल्ह्यातील राजकारणातील आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. तर राष्ट्रपाकडून कोण संभाव्य उमेदवार लोकसभेसाठी असतील धाराशिवच्या तेही आपण पाहूयात. राहुल मोटे यांचं नाव सध्या समोर येत आहे. ते माजी आमदार होते आणि प्रतापसिंह पाटील यांचंही नाव राष्ट्रपाकडून समोर येत आहे. तर धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची पिछेहाट झाली. अनेकांनी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची वाट धरली. बसवराज पाटील यांनी सुद्धा आता भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. बसवराज पाटील हे गेल्या 40 वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. सुरुवातीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष, त्यानंतर सलग 3 वेळा ते उमरगा विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले. 1999, 2009 आणि 2014 असं 3 वर्ष ते आमदार म्हणून निवडून आले. 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या अभिमन्यू पवार यांनी औसामध्ये त्यांचा पराभव केला. दरम्यान या पराभवानंतर ते अलिप्त राहिले. त्यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षपद होते. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून ते काँग्रेसपासून अलिप्त राहत होते. नुकतंच बसवराज पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तर बसवराज पाटील यांचं भारतीय जनता पक्षातील भविष्य नक्की काय आहे जाणून घेऊयात राजकीय विश्लेषकांकडून. माजी मंत्री बसवराज पाटील हे मागील काही दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. बसवराज पाटील यांना भाजपकडून समाजाचे प्रलंबित व मराठवाड्यातील विकासाचे जे अनुशेष संत गतीने चालू होतं त्याला गतिमान करण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या विचारधारेला अनुसरून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच याचा भाजपला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. जो मराठवाड्यात जवळपास 8% आसपास असलेला लिंगायत समाज आहे तो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा लोकसभा विधानसभा असतील त्यात भाजपाच्या सीटांना विजयाच्या जवळ नेण्याचं काम हे लिंगायत वोट बँक हे करणार आहे. याचा फायदा भाजपला तर होणारच आहे व त्या फायद्याच्या अनुषंगाने भाजप ही येणाऱ्या निवडणुकीत बसवराज पाटील यांना विधानसभा अथवा लोकसभेत संधी देण्याची शक्यता आहे. सध्या भाजप हा बेरजेचं राजकारण करत आहे. त्याच्यामुळे बसवराज पाटील यांना भाजपमध्ये येणाऱ्या काळात मोठ्या जबाबदारीचं पद मिळण्याची शक्यता आहे.
तर आगामी धाराशिवच्या लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने विचार केला तर बसवराज पाटील यांचा भारतीय जनता पक्षात झालेला प्रवेश हा भाजपासाठी फायद्याचाच मानला जातोय. बसवराज पाटील यांचा उमरगा आणि औसा या विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा दबदबा आहे. त्यांनी मुरुमजवळ उभा केलेला विठ्ठल सहकारी कारखाना सध्या अडचणीत आहे. तसेच त्यांनी उभ्या केलेल्या शैक्षणिक संस्था सुद्धा अडचणीत आहेत. महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन महायुतीचं सरकार येताच त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला असंही बोललं जातं. आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी बसवराज पाटील यांनी काँग्रेसची काडीमोड घेऊन भाजपामध्ये प्रवेश केल्याचीही चर्चा काही जण करतायत. बसवराज पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केल्यामुळे भाजपला मोठा फायदा होणार आहे. धाराशिव लोकसभेच्या अनुषंगाने विचार केल्यास धाराशिव लोकसभेतील औसा विधानसभा असेल, उमरगा विधानसभा, तुळजापूर आणि बार्शी विधानसभा क्षेत्रात भाजपला मोठा फायदा होणार आहे. कारण या विधानसभा क्षेत्रांमध्ये लिंगायत समाजाचं मतदान आहे. त्यामुळे बसवराज पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे हे मतदान भारतीय जनता पार्टीला होण्याची देखील शक्यता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती भागामध्ये असलेल्या कर्नाटकातील आळंद, अफजलपूर आणि महाराष्ट्रातील अक्कलकोट असेल, दक्षिण सोलापूर असेल, या विधानसभा क्षेत्रात देखील बसवराज पाटलांच्या भाजपा प्रवेशामुळे मोठा फायदा होणार आहे. तर धाराशिव लोकसभेचा विचार केल्यास धाराशिव लोकसभेमध्ये जवळपास 3 लाखांहून अधिक लिंगायत समाजाचं मतदान असल्याची देखील माहिती मिळते. त्यामुळे बसवराज पाटलांचा भाजप प्रवेश हा भारतीय जनता पार्टीसाठी निश्चितच फायद्याचा ठरणार आहे. दरम्यान बसवराज पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि बसवराज पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेसचं धाराशिवमधलं एक महत्त्वाचं नेतृत्व हरपलं. सोबतच याचा शिवबाठाला अर्थात महायुतीला मोठा फटका बसणार आहे. कारण की ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर कडवं आव्हान असू शकतं बसवराज पाटील यांचं. या निमित्ताने बसवराज पाटील यांची राजकीय ताकद नेमकी काय आहे पाहूयात. शिवराज पाटील साकुरकर यांचे मानसपुत्र म्हणून बसवराज पाटील ओळखले जातात. मराठवाड्यात अनेक ठिकाणी बसवराज पाटील यांचे कार्यकर्ते आहेत आणि मराठवाड्यातून त्यांना मोठा पाठिंबा सुद्धा आहे. मुरुम आणि उमरगा कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपाकडे येण्याची शक्यता आहे बसवराज पाटील यांच्या भाजपा पक्षप्रवेशामुळे. लिंगायत बहुल भागामध्ये बसवराज पाटील यांचं वर्चस्व आहे आणि त्यामुळे लिंगायत बहुल भागातलं मतदान हे बसवराज पाटील यांना होण्याची अर्थात भाजपला आणि महायुतीला होण्याची शक्यता आहे. औसा, उमरगा, बार्शी, तुळजापूर या मतदारसंघात लिंगायत समाजाचं मतदान हे सर्वाधिक आहे. औसा, उमरगा, बार्शी, तुळजापूर या मतदारसंघात लिंगायत समाजाचं मतदान आहे. बसवराज पाटलांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाने भाजपाला लिंगायत समाजाचा मोठा नेता मिळालाय. तर 3 वेळा विधानसभा सदस्य आणि एकदा राज्यमंत्रीपद बसवराज पाटील यांनी भूषवलेलं आहे. बसवराज पाटील यांच्या राजकीय अनुभवाचा भाजपाला फायदाच होणार आहे. धाराशिव जिल्हा परिषदेवर सुद्धा निर्विवादपणे भाजपाची किंवा महायुतीची सत्ता येण्याची शक्यताही वर्तवली जाते. तर आता तिथे असलेले धाराशिवमध्ये असलेले शिवबाठाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठीच बसवराज पाटील यांना भाजपामध्ये घेण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. बसवराज पाटील यांच्या प्रवेशामुळे धाराशिव, लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यात भाजपा अधिक मजबूत झाली. बसवराज पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता सुद्धा निर्माण झाली. आणि जर असं झालं तर शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांना निवडणूक जड जाणार हे निश्चित आहे. दरम्यान ओमराजेंना ही निवडणूक जड जाण्याची कारणं नक्की काय आहेत पाहूयात. गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार ओमराजे निंबाळकर हे मोदींच्या पाया पडून निवडून आले होते. मोदी लाटेमुळे आपण निवडून आल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत सांगितलं.
परंतु नंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी फारकत घेतली. त्यानंतर शिवसेनेमध्ये 2 गट पडले. त्यामुळे ओमराजे निंबाळकर हे अडचणीत आले. त्यात महाविकास आघाडीमध्ये असलेल्या काँग्रेसचे मातब्बर नेते बसवराज पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. बसवराज यांच्या भाजपा प्रवेशामुळे निंबाळकर हे आता एकाकी पडले. बसवराज पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा करेक्ट कार्यक्रम होणार हे जवळपास निश्चित असल्याचं जाणकारांचंही मत आहे. तर धाराशिवच्या नव्या समीकरणांमध्ये राणा जगजितसिंह पाटील आणि निंबाळकर यांचं महत्त्वाचं स्थान आहे. ओमराजे निंबाळकर हे सध्या तिथे विद्यमान खासदार आहेत. मात्र बसवराज पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे आणि बसवराज पाटील यांना जर भाजपाकडून उमेदवारी मिळाली तर ओमराजे निंबाळकर यांच्या समोर एक मोठं आणि कडवं आव्हान निर्माण होणार आहे. याला सहज कारण म्हणजे बसवराज पाटील यांना लिंगायत समाजाचा असलेला पाठिंबा. दरम्यान याच संदर्भात राजकीय विश्लेषकांचं नक्की काय मत आहे जाणून घेऊयात. जिल्ह्यात राजकीय समीकरण पाहिलं आता तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत, महायुतीतून लोकसभेसाठी त्यांचे पुतणे धनंजय सावंत हे प्रबळ दावेदार समजले जातात. तसेच भारतीय जनता पार्टीतून राणा जगजितसिंह पाटील हे किंवा बसवराज पाटील यांची उमेदवारी प्रबळ ठरत आहे. तर महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी मानली जात आहे. येणाऱ्या काळात यापैकी जी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जे उमेदवार ठरणार आहेत त्यांच्यात नक्कीच चुरस पाहायला मिळणार आहे. तर आता धाराशिव लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकदही वाढलेली आहे, कारण की बसवराज यांनी आता भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. बसवराज यांच्या मागे असलेली लिंगायत मतं आणि त्यांचा एकूणच राजकीय अनुभव यामुळे भाजपाची ताकद वाढलेली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाची लोकसभा क्षेत्रामध्ये मोठी ताकद आहे, कारण की 6 पैकी 5 आमदार हे महायुतीचे आहेत. दरम्यान बसवराज यांच्या पक्षप्रवेशामुळे तिथे आणखीन महायुती ताकदवान कशी झालेली आहे समजून घेऊयात. धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची ताकद मोठी आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये सद्यस्थितीमध्ये 5 ठिकाणी भाजपा सेना युतीचे आमदार आहेत. भाजपचे 3 आमदार या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. तुळजापूर या ठिकाणी आमदार राणा जगजितसिंह पाटील, औसा या ठिकाणी आमदार अभिमन्यू पवार, बार्शी या ठिकाणी आमदार राजेंद्र राऊत यांची ताकद मोठी आहे. तसेच परांडा या ठिकाणी आमदार तानाजीराव सावंत, उमरगा या ठिकाणी आमदार ज्ञानराज चौगुले हे देखील सेना भाजपचेच आमदार आहेत. दरम्यान सद्यस्थितीमध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती कशी ताकदवान आहे हे बघण्यासाठी आपण पाहूयात की धाराशिव लोकसभा मतदारसंघात कशा पद्धतीने वेगवेगळे विधानसभा मतदारसंघ येतात आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये कुणाचे आमदार आहेत. उमरगा इथे ज्ञानराज चौगुले शिवसेनेचे आमदार आहेत, म्हणजेच महायुतीचे. तुळजापूरमध्ये राणा जगजितसिंह पाटील हे भाजपाचे आमदार आहेत, अर्थात महायुतीचे. धाराशिव हा एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे जिथे कैलास घाडगे पाटील शिवबाठाचे आमदार आहेत. परांडा या विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आहेत तानाजी सावंत शिवसेनेचे आणि ते आरोग्यमंत्री सुद्धा आहेत. औसा या विधानसभा मतदारसंघात अभिमन्यू पवार हे भाजपाचे आमदार आहेत आणि बार्शी इथे राजेंद्र राऊत हे भाजपाचे आमदार आहेत. म्हणजेच धाराशिव लोकसभेच्या एकूण 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 विधानसभा मतदारसंघ हे सद्यस्थितीत महायुतीच्या ताब्यात आहेत
आणि आता बसवराज पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे लिंगायत समाजाची मतं जर जोडली तर धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा महायुतीकडेच जाणार आणि त्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांना ही निवडणूक जड जाणार असल्याचं निर्विवादपणे राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. तर बसवराज पाटील यांच्या भाजपामध्ये येण्यामुळे धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसला टिकवून धरणारा मोठा नेता शिल्लक राहिलेला नाहीये आणि आता बसवराज यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळाली तर ओमराजेंना आगामी लोकसभा अर्थातच जड जाणार असं जाणकारांचं म्हणणं आहे. एकूणच परिस्थिती पाहिली तर आगामी होणाऱ्या धाराशिवच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट मुकाबला होण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची चर्चा आहे, मात्र महायुतीकडून अद्यापही उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही. त्यामुळे महायुतीचा लोकसभा निवडणुकीचा उमेदवार कोण असणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर महाविकास आघाडीला मात्र मोठी गळती लागली आहे. त्यामुळे महायुतीतील सहभागी पक्ष असतील, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असेल, याकडे मात्र पक्षप्रवेश वाढताना दिसून येत आहेत. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, धाराशिव. तर आता आगामी काळामध्ये धाराशिव लोकसभेसाठी कुणाला उमेदवारी मिळेल आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर जर बसवराज पाटील उभे राहिले तर कडवं आव्हान असेल का, हे येणाऱ्या काही काळात ठरवेल. दरम्यान यासह जय विशेषमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.